अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। दरम्यान राज्यात येत्या 24 जूनपासून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता असून त्यानंतर आठवडाभर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं। विधिमंडळ परिसरात ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हवामान विभागाच्या अंदाजानुसार साधारणतः 24 तारखेनंतर मान्सून सगळीकडे राज्यामध्ये सक्रिय होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। आणि तरीसुद्धा मी या राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की आपल्या शेतातील पोल तपासून निश्चित प्रकारे आपण सर्वांनी पेरणी करावी। आणि हवामान विभागाचा अंदाज आहे की पाऊस चांगला ह्या पहिल्या 8-10 दिवसामध्ये पडेल, पण तरीसुद्धा आपण शेतकऱ्यांनी पेरणीच्या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी निश्चित प्रकारे घ्यावी। खताच्या बाबतीमध्ये आज तरी आपल्याकडं साठा हा आपला व्यवस्थित आहे। विधान परिषद